वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अतिविस्फोटक निर्माणी खडकी पुणे अंतर्गत 46 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे शिकाऊ उमेदवार पदवीधर तसेच शिकाऊ उमेदवार तंत्रज्ञ अशी आहेत. परीक्षा नाही, फी देखील नाही. ऑफलाईन अप्लाय करायचं आहे. वेतन 8,000 रुपये तसेच 9,000 रुपये मिळणार आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. भारत सरकार का उद्यम, रक्षा मंत्रालय, खडकी, पुणे, महाराष्ट्र. गव्हर्नमेंट जॉब आहे. फॉर एंगेजमेंट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा, अप्रेंटिसच्या जागा भरल्या जाणार आहेत. जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे, invites applications for engagement as apprentice in accordance with the provisions contained in the Apprentice Act 1961 for providing practical training to fresh engineering graduates and diploma technician in chemical engineering, mechanical engineering, electrical engineering and general stream graduates for a period of 1 year during 2024-25 and the details are given below. तर जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे यांच्याकडून अप्रेंटिसशिप पदासाठी ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. फ्रेश इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डर्स जे आहेत त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळावं यासाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांचं केमिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे असे उमेदवार अप्लाय करू शकतात. त्याचप्रमाणे जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील मिळणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप पदासाठी डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी और डिग्री इन जनरल स्ट्रीम फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. इंजिनिअरिंग डिग्री ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार अप्लाय करू शकतात. त्याचप्रमाणे जनरल स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. ज्या उमेदवारांचा डिप्लोमा झालेला आहे असे उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, मॅनेजमेंट सायन्स, फाईन आर्ट्स, इव्हेंट मॅनेजमेंट, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, त्यानंतर बिझनेस स्टडीज, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन अँड बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. फ्रेश ग्रॅज्युएट्सने अप्लाय करायचं आहे. Only fresh pass out students of above notified trades disciplines are eligible for apprenticeship training only up to 4 years after passing their degree, diploma as on last date of receipt of application. फ्रेश पास आउट स्टुडंटने अप्लाय करायचं आहे. तुमचं शिक्षणामध्ये 4 वर्षाची गॅप जर असेल तर अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही. Engineering graduate holders who had training and job experience for a period of 1 year or more after attaining the essential qualification shall not be eligible for being engaged as an apprentice under the Act. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट उमेदवारांनी 1 वर्षाचा ट्रेनिंग किंवा जॉब केलेला असेल तर अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही. इफ द गॅप बिटवीन द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट अँड द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ट्रेनिंग इज मोर दॅन 1 year, an affidavit on stamp paper duly signed by magistrate notary has to be submitted by the candidate. जर तुमच्या शिक्षणामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांची गॅप पडलेली असेल तर तुम्ही स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेव्हिट करायचं आहे आणि त्यावरती मॅजिस्ट्रेट किंवा नोटरीची सही आणि शिक्का घ्यायचा आहे. मॅटर ऑफ ॲफिडेव्हिट विल रिमेन सेम ॲज द डिक्लेरेशन इन द फॉर्मॅट एन्क्लोज्ड. या ठिकाणी ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट देखील दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही ॲफिडेव्हिटचं मॅटर लिहायचं आहे. ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लिहायची आहे. सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड ऑन मार्क्स ऑब्टेन्ड इन द फायनल इयर एक्झामिनेशन. CGPA पर्सेंटेज फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड टेक्निशियन. जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्या फायनल इयर एक्झामिनेशनचे मार्क्स गृहीत धरून मेरिट लिस्ट तयार केली जाईल. CGPA मार्क्स असतील तर त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट उमेदवारांनी सादर करायचं आहे. Candidate meeting the eligibility criteria should forward their completely filled applications by post in the prescribed format with declaration that they will submit all desired documents at the time of document verification. In case of failure to submit any of the desired document, his/her candidature will be rejected. जे उमेदवार एलिजिबिलिटी क्रायटेरिया
कंप्लीट करत आहेत त्या उमेदवारांनी खाली ऍप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आपला ऍप्लिकेशन फॉर्म सादर करायचा आहे आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं कॅन्डिडेटचे रद्द होऊ शकतं, त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स केअरफुली काळजीपूर्वक सोबत घेऊन जायचे आहेत. Candidates found clear in document verification will be called for medical examination before joining. After receipt of satisfactory online police clearance certificate verification of character antecedents, candidates found fit in medical examination will be issued joining letter for apprenticeship training. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड क्लिअर झाल्यानंतर उमेदवारांकडून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घेतलं जाईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. जे उमेदवार मेडिकल एक्झामिनेशन क्लिअर करतील त्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी जॉईनिंग लेटर दिलं जाईल. जनरल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे की पोस्टाने तुमचा फॉर्म तुम्ही पाठवायचा आहे आणि ते जे एनव्हलप असेल, जे पाकिट असेल पोस्टाचं, त्यावरती लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ॲज ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असतील तर ते स्वीकारले जाणार नाहीत आणि दिलेल्या डेट नंतर येणारे ॲप्लिकेशन देखील स्वीकारले जाणार नाहीत. या ट्रेनिंगसाठी उमेदवारांना स्टायपेंड दिलं जाईल. इंजिनिअरिंग जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिसना 9,000 रुपये पर मंथ आणि डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिसना 8,000 रुपये पर मंथ स्टायपेंड दिलं जाईल. रिझर्वेशन शासकीय नियमानुसार कास्टवाईज आरक्षण देखील मिळणार आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 21 फेब्रुवारी 2024 ही ऑफलाईन ॲप्लिकेशन पोहोचण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले ॲप्लिकेशन विचारात घेतले जाणार नाहीत, त्यामुळे जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय ॲज फॉर एन्क्लोज फॉर्मॅट. या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय करायचा आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिला जाईल. कॅन्डिडेट शुड एन्क्लोज झेरॉक्स कॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट्स. सगळ्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स कॉपीज फॉर्मसोबत उमेदवारांनी पाठवायच्या आहेत आणि या कॉपीजवरती उमेदवारांनी कॉम्पिटंट अथॉरिटी सक्षम अधिकाऱ्याची सही आणि शिक्का सुद्धा घ्यायचा आहे. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी एक सर्टिफिकेट, मार्कशीट्स, डिग्री आणि डिप्लोमा, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि CGPA कन्व्हर्जन. जर तुमचे मार्क्स हे CGPA मध्ये असतील तर युनिव्हर्सिटीकडून CGPA कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि त्याची सुद्धा झेरॉक्स कॉपी उमेदवारांनी पाठवायची आहे. या झेरॉक्स कॉपीजवरती सही आणि शिक्का, गॅझेटेड ऑफिसरचा सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही शाळेचे HM असतात, हेडमास्टर असतात, त्यांची सुद्धा सही आणि शिक्का घेऊन येऊ शकता. ॲप्लिकेशन्स मे बी सेंड टू द फॉलोइंग ॲड्रेस. या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवरती उमेदवारांनी आपला फॉर्म पाठवायचा आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ॲप्लिकेशन फॉर 1 year अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲट HEF हा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी. इथे स्वतःचं नाव लिहायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, कास्ट, प्रेझेंट ॲड्रेस, फोटो चिटकवायचा आहे. फोटो हा रिसेंट असावा, 3 महिन्यापूर्वीचा नसावा. त्यानंतर डिग्री, डिप्लोमा, पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड, जे मार्क्स मिळवलेले आहेत त्याचं पर्सेंटेज लिहायचं आहे. स्ट्रीम मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, जनरल ते लिहायचं आहे. मंथ अँड इयर ऑफ पासिंग, डिग्री, डिप्लोमा. कॉन्टॅक्ट टेलिफोन, मोबाईल नंबर किंवा ईमेल या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन आहे, खाली प्लेस, तुमच्या गावाचं नाव, तारीख आणि सही करायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ॲफिडेव्हिट इथे दिलेला आहे. ज्यांच्या शिक्षणामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त गॅप पडलेली आहे अशा उमेदवारांनी हे ॲफिडेव्हिट भरायचं आहे आणि त्यावरती मॅजिस्ट्रेटची आणि नोटरीची सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे. याची झेरॉक्स कॉपी अर्जासोबत पाठवायची आहे. अर्जासोबत फक्त झेरॉक्स कॉपीज पाठवायच्या आहेत, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. तुम्ही एक जरी डॉक्युमेंट विसरले, एक जरी कागदपत्र विसरले तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या डॉक्युमेंट्सची, सगळ्या कागदपत्रांची एक फाईल तयार करायची आहे आणि झेरॉक्स कॉपीच्या देखील 2 फाईली तयार ठेवायच्या आहेत. सोबत 8 ते 10 पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ घेऊन जायचे आहेत. हा फोटोग्राफ 3 महिन्यापूर्वीचा नसावा, रिसेंट असला पाहिजे. खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत आणि जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.